नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत इयत्ता 7वी विषय इतिहास धडा क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत या धड्यावरील स्वाध्याय। यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जाणून घेऊया शिवपूर्वकालीन भारत या धड्यावरील स्वाध्याय। प्रश्न क्रमांक 1, नावे सांगा। पहिलं, गोडवनची राणी। उत्तर आहे राणी दुर्गावती। 2, उदयसिंहाचा पुत्र। उत्तर आहे महाराणा प्रताप। क्रमांक 3, मुघल सत्तेचा संस्थापक। उत्तर आहे बाबर। 4, बहमनी राज्याचा पहिला सुलतान। उत्तर आहे हसन गंगू। 5, गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल कोणते? तर उत्तर आहे खालसा दल। प्रश्न पहिल्यातील शेवटचा प्रश्न 6वा, सिंध प्रांतांचा राजा दाहिर यांचा पराभव करणारा कोण? तर उत्तर आहे मुहम्मद बिन कासिम। प्रश्न क्रमांक 2 बघूया। गटात न बसणारा पर्याय निवडायचा आहे। तर जाणून घेऊया प्रश्न क्रमांक 2, गटात न बसणारा पर्याय। 1 नंबर, सुलतान मोहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर। तर यातील गटात न बसणारा पर्याय आहे बाबर। 2 नंबर, आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही आणि बरीदशाही। उत्तर आहे सुलतानशाही। 3 नंबरचा, अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब। उत्तर आहे शेरशाह। प्रश्न क्रमांक 3, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, विजयनगर व बहमनी ही 2 राज्ये का उदयास आली? तर उत्तर आहे दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत त्याच्या विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले। या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी 1336 मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले। तर हसन गंगू या सरदारानेही तुघलकाविरुद्ध बंड करून त्यांचा सैन्याचा पराभव केला व इसवी सन 1347 मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य देखील स्थापन केले। प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरेमधील प्रश्न, महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या? उत्तर आहे महमूद गावानने राज्यात पुढील सुधारणा केल्या। पहिली म्हणजे जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली। दुसरी म्हणजे राज्यात आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले। तिसरी गोष्ट म्हणजे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केले। सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली आणि शेवटचा पॉईंट म्हणजे सैन्यामध्ये शिस्त आणली। आता जाणून घेऊया थोडक्यात उत्तरेमध्ये प्रश्न क्रमांक 3 मधील तिसरा प्रश्न, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर आहे औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसाममधील अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले। गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला आणि अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ताही दृढ करणे अशक्य झाले। प्रश्न क्रमांक 4, तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा। पहिला आहे कृष्णदेवराय। इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवराय याने विजयवाडा व राजमुद्रेत हे प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला। बहमनी सुलतान महमूद शाह यांच्या नेतृत्वाखाली सुलतानांच्या सैन्यसंघाचा पराभव केला। विद्वान असलेल्या कृष्णदेवरायाने तेलुगू भाषेत अमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयी ग्रंथ लिहिला। त्याच्या काळातच विजयनगरमध्ये प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले। दुसरा, चांद बीबी। चांद बीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची कर्तबगार मुलगी होती।
इसवी सन 1595मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला. तेव्हा चांदबिबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला. परंतु निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटीर सरदारांनी चांदबिबीला ठार केले. यामुळे मुघलांना अहमदनगरचा किल्ला जिंकता आला. तिसरा, राणी दुर्गावती. राणी दुर्गावती चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार सांभाळला. तिने मुघलांविरुद्ध दीर्घकाळ लढा देखील दिला. पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा देखील दिला. या लढाईत तिचा मात्र मृत्यू झाला. तिच्या शौर्यामुळे ती इतिहासामध्ये प्रसिद्ध झाली. प्रश्न क्रमांक 5. सकारण उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, बहमनी राज्याची 5 शकले झाली. उत्तर आहे, बहमनी राज्याचा वजीर महमूद गावान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढीस लागली. याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे हे राज्य कमकुवत झाले. त्याचा फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्यात राज्यकर्ते या अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याची 5 शकलेही निर्माण झाले. प्रश्न क्रमांक 2. राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला. राजपूत राजांना एकत्र आणून राणा संघाने बाबरशी खानवा येथे लढाई केली, परंतु बाबरने तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. बाबरच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा संघ सैन्याचा पराभव झाला. राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले. संपूर्ण भारत आपल्या एकछत्र अंमलाखाली आणण्याचा अकबराचा उद्देश होता आणि राणा प्रताप यांनी याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला. त्यांचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासामध्ये अजरामर झाले. प्रश्न क्रमांक 4. औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद केले. उत्तर आहे, वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते. या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे त्यांचा शिरच्छेद केला. प्रश्न क्रमांक 5. राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जयवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जयवंत सिंगाचा मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष देखील केला. शेवटचा प्रश्न क्रमांक 6. कालरेषा पूर्ण करा. उत्तरे हे अधोरेखित केलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघून लिहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकता. तर पुस्तकातील प्रश्न क्रमांक 6 आहे. इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 आहे, तर हे नवनीतमधलं आहे. तर जाणून घेऊया आपण प्रश्न क्रमांक 6. इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना झालेली आहे. इसवी सन 1347 साली बहमन राज्याची स्थापना झालेली आहे. इसवी सन 1509 मध्ये कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला आणि इसवी सन 1526 मध्ये मुघल सत्तेची स्थापना झाली. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे आहेत, कोणत्या विषयाचे हवे आहेत, कोणत्या इयत्तेचे हवे आहेत ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघत आहात
कोणत्या गावातून कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील होमवर्क हा नक्की होईल आणि तुमचाच देखील स्वाध्याय हा पूर्ण होईल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नक्की कमेंट करा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.